विश्रांतीनंतर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता सासरी मन रमायला लागतं, पहिल्या बाळाची चाहूल लागते आणि ही अमूलाग्र बदलायला लागते. मुलाला जन्म देणं म्हणजे बाईचा पुनर्जन्म असं म्हणतात. बाळ झाल्यावर हिचंही रूप बदलतं. धसमुसळेपणाची जागा संयम घेतो. नवऱ्याबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाची जागा बाळाबद्दल वाटणारं वात्सल्य घेतं. रुसव्या फुगव्याची जागा कारुण्य घेतं. आणि बाळाला निजवताना कधीही न म्हटलेली अंगाई ओठातून अलगद पाझरायला लागते. निजवो श्रीहरी चांदणे मोहरू, नंदराणी तुला गातसे हल्लरी. नवीन लग्न झालेल्या नववधूच्या बोलण्याकडे जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं की तिच्या बोलण्यात माझ्या माहेरी असं आहे, माझी आई हा पदार्थ असा बनवते, अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत आपल्या माहेरचा उल्लेख आल्याशिवाय राहत नाही. बरोबरही असं म्हणते.
आयुष्याची अनेक वर्ष तिने माहेरच्या सुरक्षित सावलीत घालवलेली असतात. त्या सगळ्या नात्यांपासून तुटून एकदम एका नव्या नात्यात स्वतःला बांधून घ्यायचं दिव्य तिला करावं लागत असतं. अशा वेळी पदोपदी माहेरची आठवण येणं स्वाभाविकच असतं. आपल्याला भेटायला माहेरून कुणीतरी यावं असं सतत तिला वाटत राहतं. आई वडिलांपेक्षाही अशा वेळी जीवाला जीव देणाऱ्या भावाची आठवण मन कुरतडत राहते. मग जळी स्थळी तिला भावाचाच भास होऊ लागतो आणि मनातल्या मनात ती भावाला आळवत राहते. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमामध्ये आता वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची.